हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर आज आहे वसुबारस. आजपासून दिवाळीला सुरुवात होते. तर मी सुरुवात केली आहे फराळाला. सकाळी करंज्यांचं पीठ मळून ठेवलं होतं आणि घरातली सगळी कामं उरकेपर्यंत मस्त असं पीठ मुरून दिलं 1-2 तासभर आणि मग नंतर करंज्या लाटून घेतल्या आणि तळून घेत आहे. पहिला पदार्थ हा गोडच असतो, तर मी करंज्यांपासून सुरुवात केली आहे. तर चला मग आता सगळ्या करंज्या तळून घेते आणि आज दिवाळीचे दिवे पण लावायचे. आजपासूनच सुरुवात होते. तुपाचा वास यायला लागलाय मम्मा. हा ना, एवढ्या तुपात कशा करतेस? आवडत नाही? बारीक व्हायचं, आम्हाला जाड नाही. मग जाऊ दे, मग फराळ नको करायला, कॅन्सल करू फराळ. चालेल. जर एवढा कढईभर तूप वापरायला लागलं आणि त्यात तलून पण त्यात सगळं केलं तर कमी व्हायचं का आम्ही कधी? आपण काही नेहमी तळतो का? मी स्वतःच बोलते बारीक होत जा. स्वतः कधी खायला नीट घाल. सगळं अनहायजेनिक खायला घालतेस तुपातल्याच गोष्टी. अरे दरवर्षी आपण हे करतो, पण यावर्षी फरमाईश आहे सगळ्यांची. उद्या घमेला दे रे बाळा. घरात रांगोळी वगैरे, आपली घरातली आवरावरी हे पण असतं ना आपला. तिथे शांतीत करायला बसलो. शांतीत नाही, पिठाला पीठ असतं रे. चकल्यांचं कसं पीठ संपतं लगेच. हे म्हणजे एक करंजीच्या किती होतात? 3 करंजी होतात. जर आपण गोळी घेतली ना करंजीची, त्याची उरते, परत त्याची उरते, असे किती होतात एका गोळीच्या? 3. त्याच्यामुळं करंज्यांचं काम आहे ना आपलं. तरी संध्याकाळची वेळ आहे. जेव्हा ते ड्युटीवरून आले तेव्हा त्याच्यानंतर एक अर्धा तासाने आम्ही इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात आलो, कारण का आम्हाला खरेदी करायचं होतं. टी व्ही आमचा खराब झालेला होता घरामधला आणि नवीनच टी व्ही घेण्याचा डिसिजन घेतला. कारण काय ना, 2 ते 3 वेळा मी रिपेअर केला, पण आता म्हटलं रिपेअर नाही करायचा, आता नवीनच घ्यायचा. खूपच खराब झालेला होता टी व्ही घरातला आणि तरी त्यांनी चांगली साथ दिली आम्हाला. 10 वर्ष तो चांगला चालला टी व्ही. पण आता सारखंच काम निघत होतं, तर म्हटलं ठीक आहे आपण आता नवीनच घ्यावं म्हणून. तर इथे बघत होतो आम्ही कोणता घ्यावा म्हणून. तर घरी आलो नंतर फायनली टी व्ही घेऊन आणि पहिले देवाजवळ अगरबत्ती दिवा लावला आणि टी व्हीची पूजा करून घेतली. आणि त्याच्यानंतर मी चकलीचं पीठ मळलं होतं संध्याकाळी, कारण का दुपारचा स्वयंपाक असा बराच उरला होता आणि म्हटलं मग चकल्या तरी करून घ्याव्यात म्हणून. तर चकल्या करून घेत आहे मी इथे. आणि मी घरच्या भाजणीच्याच चकल्या करत असते आणि त्याच आम्हाला चवीने लागतात. मी एक वेळा आणलं होतं रेडीमेड पीठ, पण त्या काही आवडीने कुणी खाल्ल्या नाही. जे मी घरी भाजणी तयार करून चकल्या करते तेच सगळ्यांना आवडतं, तर ते करत आहे. आणि हे आले आहेत मला मदतीला. बायकोला मदत केली पाहिजे. काय घेतलं त्याबद्दल? काय त्याच्याबद्दल काय दिलं तिला? कोण काय मी काय जाणार? काय तिला काय नाही. तर इथे ना आता चकल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त अशा कुरकुरीत खुसखुशीत झालेल्या आहेत चकल्या मस्त. आणि आपला फराळ चांगला झाला ना की आपल्याला पण बघा मस्त असं समाधान वाटतं आणि बरं वाटतं, केलेल्याचं काहीतरी फळ मिळतं.